यानंतर आपण थेट विधान भवन परिसरातली दृश्य पाहणार आहोत। त्या ठिकाणी मुख्यमंत्री त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सुद्धा आपल्याला दृश्यामध्ये पाहायला मिळतात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करतायत। उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, त्याचबरोबर प्रताप सरनाईक आहेत, मंगलप्रभात लोढा आहेत, माणिकराव कोकाटे तिथे उभे असलेले आपण पाहतोय। नरहरी झिरवाळ आहेत। हे सगळे जण छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी तिथे आलेत। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे आणि त्यापूर्वी या नेत्यांकडून छत्रपतींना अभिवादन करण्यात आले। आशिष शेलार सुद्धा तिथे आलेले आहेत, दृश्य आपण बघतोय। अनेक मुद्द्यांवरून खरं तर हे अधिवेशन वादळी ठरणार आहे आणि आता त्यापूर्वी सगळे नेते, सगळे आमदार हे आता विधान भवन परिसरामध्ये दाखल होत आहेत आणि त्यातले काही आमदार आहेत जे आपण दृश्यांमध्ये पाहतोय। विधान भवन परिसरामध्ये जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याला अभिवादन करतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा इथे पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा इथे पोहोचलेत। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतायत आणि त्यानंतर अधिवेशनाचं कामकाज सुद्धा सुरू होईल। आणि नेमकं अधिवेशनादरम्यान काय घडतंय, एकंदरीतच आजपासून सुरू होणाऱ्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सगळे तपशील, सगळ्या घटनांचे तपशील आपण वेळोवेळी पुढारी न्यूजवर पाहणारच आहोत। अधिवेशन आजपासून सुरू होत आहे, त्यापूर्वी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतरही काही आमदार आपण दृश्यांमध्ये पाहतोय ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे। आणि आता प्रत्यक्ष अधिवेशनाचं कामकाज जेव्हा सुरू होईल तेव्हा हे सगळे नेते पुन्हा एकदा आपल्याला सभागृहात पाहायला मिळतील। इतरही सगळे आमदार इथं पोहोचलेले आहेत आणि आता हे सगळे जण, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर सगळे आमदार हे आता सभागृहात दाखल होतील। अधिवेशनाचं कामकाज सुरू होईल। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस आहे। देवेंद्र फडणवीस सरकारचं हे पहिलंच अधिवेशन आहे आणि नेमकं आता या अधिवेशनादरम्यान काय घडतंय हे पाहावं लागेल। कालचा झालेला चहापानाचा कार्यक्रम, विरोधकांनी टाकलेला बहिष्कार, त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची झालेली पत्रकार परिषद, हे सगळं आपण पाहिलेलं आहे। महाविकास आघाडीनं कशा पद्धतीनं सरकारला घेरायचं याच्यासाठी विशेष बैठक सुद्धा घेतली, त्यांची सुद्धा पत्रकार परिषद झाली। नेमकं काय त्यांनी मुद्दे उपस्थित केले हे सुद्धा आपण पाहिलं। आता प्रत्यक्ष जेव्हा अधिवेशनाचं कामकाज सुरू होईल त्यावेळेला हे सगळे मुद्दे उपस्थित होतील आणि मग सरकारला विरोधक कशा पद्धतीने घेरतंय, सरकार त्यावर काय उत्तर देतंय हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। अनेक मुद्दे आहेत जे या सगळ्या अधिवेशनादरम्यान गाजणार हे निश्चित।